नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, संत तुकाराम महाराजांची पालखी काल संध्याकाळी पुण्यामध्ये दाखल झालेली आहे आणि आता आपण आलेलो आहोत निवडंगा विठ्ठल मंदिरामध्ये। या ठिकाणी पालखी आज आणि उद्या 19 आणि 20 तारखेला पुण्यामध्ये, 21 आणि 22 तारखेला पुण्यामध्ये आपल्याला दर्शनासाठी आहे। आज रात्रीपर्यंत आपल्याला दर्शन घेऊ शकणार आहे आणि उद्या ही पालखी पुढे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे। पुण्यामधल्या निवडंगा विठोबा मंदिरामधल्या पालखीचं दर्शन, त्यांच्या पादुकांचं दर्शन आम्ही आपल्याला देत आहोत। चला जाऊयात मंदिरामध्ये आजचं संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी। मित्रांनो, हे नानापेठेतील निवडंगा विठोबा देवस्थानचं संस्थानचं मंदिर जे आहे या ठिकाणी आहोत। या ठिकाणी आपल्याला पादुका दर्शन या ठिकाणी करता येणार आहे। टाळ वाजे, चिपळी वाजे, मधुर वाजे विना, पंढरीला माऊली निघाली विठ्ठल विठ्ठल म्हणा। टाळ वाजे, चिपळी वाजे, मधुर वाजे विना, पंढरीला माऊली निघाली विठ्ठल विठ्ठल म्हणा। हरिनाम बोला, वासुदेव आला। आज या पादुका दर्शनासाठी निवडंगा विठोबा मंदिरामध्ये जी रांग आहे, भाविकांची गर्दी आहे, ती या ठिकाणी आपण बघतोय आणि आपल्या सर्वांना या पादुका ज्या आहेत या पादुकांचं दर्शन जे आहे आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देतात आणि भाविक या ठिकाणी पादुकांचं दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये येत आहेत। मागे लाईन बघा दादा, काय आता हे आहे नानापेठेतील निवडंगा मंदिर। या ठिकाणी विठ्ठल रुक्माईची मूर्ती, आकर्षक मूर्ती, आणि आज या मूर्तीवर आपण बघतोय एक वेगळंच तेज जे आहे ते आपण बघत आहोत। चांगल्या चाफ्याच्या झाड्या फुलांनी ही मूर्ती सजवलेली आहे। विठ्ठल रुक्माईची मूर्ती या ठिकाणी सजवलेली आहे। मित्रांनो, या विठ्ठल रुक्माई आकर्षक मूर्ती अतिशय क्लोजअप असं दर्शन तुम्हाला या मंदिरातलं देतोय। ही रुक्मिणी माऊलींचं दर्शन आपण या ठिकाणावर घेऊ शकणार आहात। विठ्ठल रुक्माईचं दर्शन आपल्या चॅनलवरून आपल्याला मिळत आहे।
आता आपण मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि या वेळेस आता बॉक्स पण जो आहे आपल्या बरोबर आहे, त्यांच्याबरोबर बॉक्स निरीक्षण करणारे आपला डॉली सुद्धा आपल्याबरोबर आहे. श्वान नावाचा श्वान आहे, याची माहिती आता आपण घेणार आहोत. सर नमस्कार, ह्याचं नाव काय आणि कुठलं केलं? याचं नाव आहे आता हा जो वीर आहे आपला पालखीला जो आहे हा सलामी देणार आहे, तर त्या ठिकाणी आता आपण जाणार आहोत. माऊलींच्या पादुकांना मी हा दर्शन करतो, नमस्कार करतो आणि आपल्या माऊलींसमोर जे आहे बॉम्बकट पथकाला या ठिकाणी सर्व बॉम्ब सांगू का परत? मित्रांनो, आपल्याबरोबर पालखी उत्सव प्रमुख रवींद्र पाध्यसाहेब आपल्याबरोबर. पाध्यसाहेब नमस्कार. निवडुंगा विठोबा मंदिर या ठिकाणी आज संत तुकाराम महाराजांची पालखी विसाव्यासाठी आलेली आहे. काल रात्रीच आलेली आहे. आज या मंदिरासंदर्भातली माहिती आणि या संदर्भातली थोडीशी परंपरा आपण जर सांगितलं तर आम्हाला बरं होईल आपल्या प्रेक्षकांसाठी. पहिला रामकृष्ण हरी. आज हे मंदिर जे बघता आपण जसं म्हणतो की साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. आज वारी हा कुठला इव्हेंट नाही आहे, कुठलंही फंक्शन नाही आहे. हे एक स्वयंस्फूर्तीने स्वयंशिस्तीने केलेला जगातला एकमेव अद्भुत असा सोहळा आहे. आज जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा 340वा वर्ष आहे आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत प्राचीन आणि पुरातन असं मंदिर आहे. जवळपास 850 वर्ष जुनं असं हे मंदिर आहे. आज ही विठ्ठलाची जी मूर्ती आहे ही स्वयंभू मूर्ती आहे आणि निवडुंगा विठोबा बनण्याचं कारण म्हणजे इथं पूर्वी सगळं निवडुंगा विठोबाचं रान होतं, त्याच्यामध्ये ही मूर्ती जी सापडली ती दृष्टांत दिला, ती मूर्ती जी बाहेर काढली ती आज तुम्ही बघताय 1 पीस आहे. मूर्ती स्वयंभू म्हणजे काय की त्याच्यामध्ये मस्तकी शिवपिंड आहे, गळ्यात तुळशीची माळ आहे,
जानवा आहे, कमल पुष्प आहे आणि भृगु ऋषीने जी विष्णूच्या छातीवर लाथ मारली ती त्याला श्रीवत्सलांचन म्हणतात, ते मंदिराच्या मूर्तीच्या छातीवर आहे. आणि आज हे पालखीचं 340वं वर्ष असून सर्वतोपरी विश्वस्त मंडळ देवस्थानी याच्यामध्ये जास्तीत जास्त भाविक भक्तांना कसं सहज सुलभ दर्शन करता येईल याच्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत. जास्तीत जास्त कसं सुविधा उपलब्ध करून देता येईल हे प्रशासन त्याच्यामध्ये तत्पर आहे. आता आज किती वाजेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी आपल्याला संधी मिळणार आहे आणि उद्या सकाळचं प्रस्थान आणि त्याची काय प्रोसेस आहे? दर्शन रात्रपासून पूर्ण चालू आहे. पालखी काल संध्याकाळी 9 वाजता आली. आल्याच्यानंतर आपण पालखीचं स्वागत केलं, दहीभाताचं नैवेद्य दाखवून पालखी आतमध्ये घेतली, अभंग झाला, समाज आरती झाली. कालपासून दर्शन जे सुरू आहे ते उद्या सकाळी 7 वाजता म्हणजे पंढरपूरकडे प्रस्थान करण्यापर्यंत दर्शन चालू राहणार आहे. मित्रांनो, हे होते पाद्यसर ज्यांनी आपल्याला या निवडुंगा विठोबाची नाव आणि त्याचा इतिहास आणि त्याची माहिती सर्व सांगितलेली आहे. त्या काय नाही माहिती जी आहे ही दिलेली आहे. सर धन्यवाद. रामकृष्ण हरी. 988 10 66 795. भाविकांना विनंती आहे, रांगेतून दर्शन घ्या. मंदिराच्या समोरची गर्दी कमी करून घ्यायची आहे. सुरक्षित दर्शनाकरिता रांगेचं व्यवस्थापन